आझाद हिंद मंडळाचं 97 वर्ष यावर्षी आझाद हिंद मंडळ साजरं करत आहे। दत्तगुरूंचा अवतार हे विशेष झाकी यावेळी प्रसिद्ध करण्यात आली आहे। दत्तगुरूंचे जवळपास 16 अवतार झालेले आहेत, पण 16 अवतारापैकी कुठले अवतार आपण या झाकीमध्ये दाखवणार आहोत यावर्षी? यावर्षी दत्त अवतार आपण दाखवतो आहे आणि गाणगापूरचा दत्त आपण या ठिकाणी उभा केलेला आहे। कारण दत्ताचे मोठे भाविक भक्त संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये आहे। ते आझाद हिंद मंडळानं गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळे देखावे निर्माण केले, त्यापैकी आज यावर्षी हा दत्ताचा देखावा निर्माण केला आहे। मी अमरावतीच्या भाविक भक्तांना नम्र विनंती करतो, प्रेक्षकांना विनंती करतो की आझाद हिंद मंडळाचा हा देखावा पाहण्यासाठी आपण सर्वांनी यावं। आझाद हिंद मंडळाच्या मिरवणुकीची खूप मोठी परंपरा आहे। एकंदरीत किती लोक आज सहभागी झाले असतील? आज जवळपास 5000 मंडळाचे कार्यकर्ते आहेत आणि जे मंडळानं स्वतःचे नृत्य स्वतः बसवले आहे, त्यामध्ये महिला आहे, लहान आहे, मोठे आहे, मोठ्या पोरांना लेझिम बसवले आहे। त्याच्या व्यतिरिक्त हा सगळा कार्यकर्त्याचा जमाव आझाद हिंद मंडळाचा आहे आणि गेल्या 97 वर्षापासून ही अशीच परंपरा सातत्यानं मंडळाची सुरू आहे। गेले 97 वर्ष आझाद हिंद मंडळ वेगवेगळ्या दृश्यांमधून वेगवेगळे झाकी अमरावतीकरांसाठी घेऊन येत आहे। यावर्षीचं विशेष म्हणजे 20 फुटांची दत्तगुरूंची प्रतिमा या ठिकाणी साकारण्यात आली आहे। श्रींची मिरवणूक ही दरवर्षी अशाच भव्य दिव्य स्वरूपात आझाद हिंद मंडळ काढत असतं। संपूर्ण अमरावतीकरांसाठी एक विशेष आकर्षण असतं आझाद हिंद मंडळाच्या या मिरवणुकीचं। गेले 97 वर्ष ही परंपरा अशीच आस्थागयात चालू आहे, यापुढेही चालू राहील। यापूर्वी अक्षरधाम मंदिर असेल, कोणार्कचं सूर्य मंदिर असेल, तिरुपतीचं मंदिर असेल, अशा अनेक मंदिरं या ठिकाणी साकारण्यात आली होती। अजूनही काही कार्यकर्ते आहेत। आपण आझाद हिंद मंडळाच्या या साईडला या आझाद हिंद मंडळाच्या ह्या मिरवणुकीबद्दल, ह्या परंपरेबद्दल आपण काय सांगाल? ये 100 साल का इतिहास है आज़ाद हिंद मंडल का। यहाँ पे अपने प्राचीन की संस्कृति, जो हिंदू समाज की संस्कृति है, संस्कृति के माध्यम से यहाँ पूजा की जाती है। सभी लोग इसका स्वागत करते हैं शोभा यात्रा का, और शांतिपूर्वक ये शोभा यात्रा यहाँ से निकाली जाती है और इसका दर्शन का लाभ सभी भाविक भक्त लेवे, ऐसी मैं सबसे विनंती करता हूँ। बस बढ़िया। आझाद हिंद मंडळाने 97व्या वर्षात पदार्पण केलं आहे। लवकरच 100ही गाठणार आहे। आज जवळपास 5000 नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत। काय सांगाल? नाही, ही आझाद हिंद मंडळाचं 97वं वर्ष आहे आणि स्वातंत्र्यपूर्व काळातलं आझाद हिंद मंडळ आमचं। अनेक स्वातंत्र्य संग्राम सैनिकसुद्धा या मंडळाने आपल्या देशाला दिलेले आहे। अनेक देखावे आझाद हिंद मंडळाने साकार केले। यावेळेला आझाद हिंद मंडळाचा भगवान दत्त भगवंताचा देखावा आहे। मंडळाचे अध्यक्ष प्रभाकररावजी वैद्य यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व लोक काम करत असतो। नव्या आणि जुड्याची सांगड घालून गणेश उत्सव असो की वर्षभर आझाद हिंद मंडळाचे कार्यक्रम सुरू असतात। गणेश उत्सव असो, हनुमान जयंती असो, स्वर्गीय हरिभाऊ कलोदींच्या बॉडी बिल्डिंग स्पर्धा असो, सर्व क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये मंडळाचं नाव अग्रगण्य आहे आणि जुन्या अमरावतीमधला
सर्व गणेशोत्सव मंडळाचा देखावा बघायला सर्व अमरावतीतली आणि विदर्भातली जनता येत असते. सगळ्या जनतेने देखाव्यांचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो. धन्यवाद. संतोष भाऊ बद्रे आपल्यासोबत आहेत. मंडळाचे जुने कार्यकर्ते आहेत, सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि आपल्या सर्वांना परिचित आहेत. संतोष भाऊ काय सांगा? किती वर्ष आहे आपलं? किती वर्ष आहे? 97. गेल्या 97 वर्षापासून आमच्या गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली होती. तेव्हापासून गणपती मोठ्या उत्साहात साजरा करतात. दरवर्षीप्रमाणे भव्य दिव्य शोभायात्राही काढण्यात येते आणि या शोभायात्रेत सगळ्या प्रकारच्या झाक्या, सगळ्या प्रकारचं हे राहतात आणि अशी भव्य दिव्य अशी शोभायात्रा दरवर्षी निघते.